तर राम राम मंडळी, जय खानदेश. तर लहान पोरासाठी मी आज स्पेशल रेसिपी लिहून होते, म्हणजेच खोबराना लाडू. जे पण एक एकदम सोपी रेसिपी, फक्त 10 मिनटामध्ये बनस, 5-7 मिनटामध्ये बनस, जावी नाही. त्यांच्यासाठी गॅस चालू करा, त्यांवर कढई ठेवा. कढईमाना 2 वाटी साखर टाका आणि 1.5 वाटी पाणी टाका आणि मस्त साखरेनं विरघळू द्या. साखर विरघळणे त्यानंतर ना पिवळा फूड कलर लिहिना मी पाणी मग विरघळीशीन ते टाके द्यावा ना आणि छान असं पाक शिजू द्यावा ना. त्यांना इलायची पावडर टाके मिक्स करा ना. पाक चांगला शिजणं त्यांना आहे ना. खोबरानं किस रास ना ते टाका ना. खोबरानं किस मनकडे नव्हतं म्हणून ना मी जे नारळ रास ना त्यानं जे आतलं नारळ निघस ना खोबरं त्याला किशी लिहिणं ते टाका मी आणि जे नारळनं लिहिणं ना आपण त्याला पाणी सुटस. तर ते आपण जोपर्यंत हलवत राहतस ना तोपर्यंत ते पाणी सुटत राहत. तर ते पाणी कोरडं होस तर त्याला मिक्स करत राहा ना. ते का पाणी कोरडं भिजायला तर ते काढी लेवा ना एक ताटमा आणि गरम गरमात छोट्या छोट्या लाडू बांधा ना एकदम मस्तपैकी एकसारखा. लाडू छोट्या छोट्या ना क्यूट दिखतस आणि धाकला पोरसले बी एक एक खातच त्या है ना. लाडू बांधा घ्या. त्यानंतर जे खोबऱ्याने किस असना त्यांना हाई कर लेवानं. हाई खोबऱ्याने किसना जे कोरडर असतेच लागीन खोबऱ्याने किसना भराय घे का. त्यानंतर असं एक एक करीशीन लाडू बनायला लिहिनात मी तर देखू शकतस. एकदम इझी रेसिपी खूप छान लागणार. तर ह्या आमना घरमा सगळ्यासले आवडणार. एकच फक्त 15-20 मिनटामध्ये सगळ्या लाडू खतम होईल. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. व ही रेसिपी आवडणे ना चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज जाऊ नका, प्लीज जाऊ नका. तुम्ही मित्रमैत्रिणीसले सांगा चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा. प्लीज नक्की करा यार.